नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की बरेच वेळेला डॉक्टर लोक पेशंटला तपासल्यानंतर काही औषधं देत असतात. तर ती औषधं असतात, जसं फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे, तो अँक्शियस असतो, कधी कधी तो डिप्रेशनमध्ये असतो, कधी कधी त्याला फोबिया असतो, कधी कधी तो सायकोटिक पेशंट असतो. तर या सगळ्या आजारांवर जे औषध लिहिलं जातं, ते औषध लिहिल्यानंतर पेशंट ते प्रिस्क्रिप्शन केमिस्टकडे घेऊन जातो आणि ते केमिस्टकडे घेऊन गेल्यानंतर तो केमिस्टला विचारतो हे औषध कशाचं आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलंही ब्रेनवर काम करणारं जे औषध आहे त्याच्या काही कॅटेगरीज असतात. जसं एन्झायटी ड्रग आहे, अँटी डिप्रेसंट आहे, अँटीसायकोटिक ड्रग आहे, अँटीफोबिक ड्रग आहे. तर हे जे काही ड्रग्स जे आहे औषधं, हे औषधं पेशंटच्या गरजेनुसार डॉक्टर लिहित असतात. पण केमिस्टकडे गेल्यानंतर केमिस्ट देखील ते औषधं बघितल्यानंतर काय सांगतो, हे झोपेचं औषध आहे. पण मित्रांनो, हे औषध झोपेचं आहे हे सांगितल्यानंतर बरेच वेळेला पेशंट ते औषध घ्यायला टाळतो. पण माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे, केमिस्ट लोकांना किंवा नातेवाईकांना, डॉक्टर जेव्हा पेशंट सोबत बोलतो, त्याच्या आजाराचं निदान करतो आणि आजाराचं निदान केल्यानंतर या कॅटेगरीत कुठे पेशंट बसतो त्यावर ते औषध लिहित असतात. म्हणून सरसकट ब्रेनवर काम करणारी औषध ही झोपेची आहे, ही चुकीची बाब आहे. कृपया असले कुठल्याही प्रकारचे कमेंट्स केमिस्टकडनं किंवा नातेवाईकांकडनं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.